श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाची स्वागत यात्रा मंगळवार 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे। यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे। यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत। सकाळी ठीक 7 वाजता श्री कोपिनेश्वर पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होणार आहे। प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभळी नाका रंगो बाबूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील। त्यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपल्याला क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल। ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा हरिनिवास चौक गोखले रोड पर्यंत येईल, तर पुढे राम मारुती मार्ग पुन्हा गाडगीळ चौक तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल। मंदिरात आरती व प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आज पत्रकार परिषद पार पडली आहे। या पत्रकार परिषदेत अधिक माहिती त्यांनी दिली आहे। आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ही यात्रा संपन्न करतच असतो, पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या 21व्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो, कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते। आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण शाळा कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे युथ आहेत त्या युथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी, त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो। मॅडम, एकूण किती चित्ररथ असणार आहेत आणि चित्ररथांची थीम काय असणार? साधारण आपण 3 विषय दिलेले होते यावर्षी थीमसाठी। एक श्रीराम, दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा 350व्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत, अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती आणि साधारण 55 ते 60 प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ 15 ते 20 सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील। या मुख्य स्वागत यात्रेबरोबरच 14 उपयात्रा ज्या निघणार आहेत त्या कुठून कुठून निघणार आहेत आणि त्या कशा सहभागी होणार आहेत? प्रत्यक्ष ह्या मुख्य यात्रेकडे त्या येणार नाहीत, त्यांच्या भागामध्ये या यात्रा काढल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये ठाणे आहे, ऋतू पार्क आहे, घोडबंदर आहे, समतानगर आहे, लोढा अमारा आहे, कळवा आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा निघणार आहे। कोलशेत आहे, ब्रह्मांड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, काय वैशिष्ट्य? यावर्षी म्हणजे जसे आपण इथे मुख्य यात्रेमध्ये स्पर्धा घेतो तशाच स्पर्धा त्या यात्रांमध्येही होणार आहेत, ज्याच्यामध्ये वेशभूषा स्पर्धा आहे, रील्सची स्पर्धा आहे, सेल्फी विथ स्वागत यात्रा। सेल्फी विथ स्वागत यात्रा ह्या अशासाठी मी म्हणेन की त्या अनुषंगाने या सगळ्या युवकांचा किंवा प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभाग वाढतो आणि त्यामुळे आपल्याला रुचलेल्या आपल्याला भावलेल्या थीम बरोबरती आवर्जून युवकांनी सेल्फी विथ स्वागत यात्रा हे काढावं आणि आपला सहभाग नोंदवावा। आपण युथ स्वागत अध्यक्ष केलेलं आहे, काय सांगाल बघा आपण? मला वाटतं एवढ्या 24 वर्षापासून आपण सगळ्यांचा एक्सपिरियन्सने आणि यावर्षी युथच्या नवीन कल्पनेने आपण ही स्वागत यात्रा आपण ही पुढे नेतो आणि आपल्या परंपरेला अजून जागृत ठेवण्याकरता आणि वाढवण्याकरता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री कोपिनेश्वर देवळातनं आपण सकाळी ठीक 7 वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पाडणार, वेगवेगळे लोक तिथे जोडत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे। आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज 21व्या वर्षी मी या न्यासातर्फे मला तुम्ही स्वागत अध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये युथला कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचं पूर्ण फोकस करू।